का ब्रेकिंग न्यूज आहे। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा आता पाक कनेक्शन समोर आला आहे। मुख्य आरोपी झीशान अख्तर हा देशाबाहेर पळाल्याची माहिती आहे। पळून जाण्यासाठी गँगस्टर शहजाद भट्टीकडून त्याने मदत घेतल्याचंही कळतंय। तर झीशान अख्तरने व्हिडिओद्वारे शहजादचे आभार मानले होते अशी ही माहिती आहे। या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नाही, पण मुंबईमध्ये महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये एका मोठ्या नेत्याचा खून झालेला होता आणि याच्यामध्ये असलेला जो मारेकरी आहे त्याचा आता पाक कनेक्शन समोर आलंय। जी राम अस्सलाम वालेकुम सारे भाइयों को। मेरा नाम ज़ीशान बोल रहा हूँ मैं, और मेरे पे इंडिया में बाबा सिद्दीकी वगैरह वाले केस लगा रखे हैं। तो इस मुसीबत के समय में मेरा साथ दिया शहजाद भट्टी भाई ने। उसने मुझे इंडिया से निकाला है और मैं एशिया से बहुत दूर हूँ, और अपना बड़ा भाई है शहजाद भट्टी। और हमारे लड़कों को अगर कोई भी मुसीबत होती है तो हमारा खड़ के साथ देता है, ठीक है ना। और उस भाई ने मुझे निकाला है, मेरी असाइलम दिलवा दी है और सही है। और वो इंडिया वालों को पता लग ही जाएगा जब उनके पास इंक्वायरी जाएगी कौन सी कंट्री में हूँ, ठीक है ना। बाकी शहजाद भट्टी हमारा बड़ा भाई है और हमारे दुश्मनों को चेतावनी है, अपना निकल जाओ, सिक्योरिटी कर लो, हम देखेंगे, ठोकेंगे कल्ले कल्ले को, ठीक है ना। बाकी राम राम, जय बलकारी, और लव यू शहजाद भट्टी भाई। आणि याविषयी अधिक माहितीसाठी प्रीती सोमपुरा वरिष्ठ संपादक नेटवर्क 18 आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रीती मॅम, काय सांगाल? मुंबईमध्ये हत्या झालेली होती आणि त्याचा आता पाक कनेक्शन समोर येत आहे। हे जे व्हिडिओ जे व्हायरल झालेला आहे ते बाबा सिद्दीकी हत्या केसचे जे मुख्य आरोपी आहे झीशान, तो आता एब्स्कॉन्डिंग आहे, त्याचा हा व्हिडिओ आहे। आणि हा व्हिडिओ जे व्हायरल झालेला आहे त्याचे जे आहे ते आतापर्यंत हा झीशानच आहे की आणखी कोणी माणूस आहे त्याची जे कन्फर्मेशन जे आहे ते मुंबई पोलिसांनी अजून केलेली नाही आहे। या केसमध्ये हा जो माणूस आहे यांचे नाव जे आहे ते झीशान आहे, आणि तो माणूस असं बोलत आहे की तो आता भारतात नाही आहे, तो पळालेला आहे। आणि त्यामध्ये त्यांनी जे हेल्प केलेली आहे ते पाकिस्तानचे जे गँगस्टर्स आहे त्यांनी त्याला मदत केलेली आहे। पाकिस्तानचे गँगस्टर्स जे आहे त्यांना मदत केली, आणि आता तो जे आहे पाकिस्तानमध्ये पण नाही, भारतात पण नाही, आणि आणखी तिसऱ्या देशमध्ये तो पळालेला आहे। पाकिस्तानी गँगस्टर सज्जाद भट्टी जे आहे त्यांनी त्याला मदत केलेली आहे। सज्जाद भट्टी आणि लॉरेन बिश्नोईचा एक व्हिडिओ जे आहे काही दिवसापूर्वी व्हायरल झालं होतं, त्यामध्ये दोघे गँगस्टर्स आहे, लॉरेन बिश्नोई आणि सज्जाद भट्टी, ते दोघे एकमेकांसोबत बोलत आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये त्यांची कॉल डिटेल्स आली होती। आणि नंतर जे आहे आता सज्जाद भट्टीचे नाव जे आहे, हा जे आरोपी आहे झीशान, ते आपल्या व्हिडिओमध्ये सांगत आहे। व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि हा माणूस आपल्याला असं सांगत आहे की मी झीशान अख्तर आहे, जो बाबा सिद्दीकी केसचा जे एब्स्कॉन्डिंग आरोपी आहे ते आहे। निश्चितच प्रीती मॅम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता पुढे या केसमध्ये काय काय समोर येतं ते बघावं लागेल, कारण एकीकडे बिश्नोई हा भारताच्या जेलमध्ये आहे, तर दुसरीकडे हा जो भट्टी आहे त्या दोघांचं नेमकं कनेक्शन काय, तो पाकिस्तानी गँगस्टर आहे, त्याच्यामुळे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत।